रत्नागिरीत जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। खेडमध्ये पुराचं पाणी शिरलेलं आहे। खेड तालुक्यात अजूनही मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे पुराचा धोका वाढू शकतो। नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। अत्यंत महत्त्वाची घडामोड म्हणावी लागेल। कोकणात गेले काही दिवस पावसाचा चांगला जोर दिसतोय। खेडमध्ये पुराचं पाणी शिरलेलं आहे। खेड तालुक्यात मुसळधार पाऊस सुरूच आहे। इकडे दुसरीकडे खेडमध्ये पुराचं पाणी शिरलेलं आहे, कारण जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। खेडला याआधी सुद्धा खेडकरांनी किंवा खेडवासियांनी पुराचा धोका अनुभवलेला आहे। पूर परिस्थितीला त्यांना अनेकदा सामोरं जावं लागतं। अशातच खेडमध्ये जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यानं पुराचं पाणी शिरलेलं आहे। नागरिकांना आता सतर्कतेच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। जगबुडी नदीला पूर आलेला आहे, त्यामुळे खेडमध्ये पुराचं पाणी शिरलेलं आहे। आपण संपूर्ण खेडचा काही भागांचा त्या ठिकाणचे दृश्य पाहतो।